एकीकडे मी स्वतःला कांचनपासून दूर ठेवायचा प्रयत्न करत होतो आणि दुसरीकडे नाट्य निर्माते मला रंगभूमीपासून दूर ठेवत होते. आयुष्याचा असा विचित्र तिढा झाला असतानाच मला एक वेडा भेटला. नमस्कार, मी प्रभाकर पणशीकर. म्हणजे मी आणि माझी संस्था नाट्यसंपदा आम्ही नेहमी काहीतरी वेगवेगळे प्रयोग करायचा खूप प्रामाणिक प्रयत्न करत असतो. आता मराठी रंगभूमीच्या गौरवशाली इतिहासात आपण पहिल्यांदा सरकता रंगमंच आणतोय. वेड वेड ठार वेड कोल्हापुरात बनवत आहेत लोक. आता फक्त तुम्ही हो म्हणायचा अवकाश आहे डॉक्टर. नाही पण विषय काय, नाटक कोणी लिहिलंय? चांगलं लिहिलंय. या ना मोहन. अरे माझे पार्टनर नाटक मोहनराव. नमस्कार. बसा. आणि लेखक? बसा. कानेटकर चाललात कुठे? नवीन निर्माता शोधायला. काय? मला माझ्या नाटकाचे फक्त 100च प्रयोग नाही करायचे. 100 काशा. या विक्षिप्त नटाबरोबर काम करण्यापेक्षा साहित्य संघाच्या बाहेर भीक मागीन मी पण शिकर. आणि मी शिवाजी मंदिरच्या बाहेर बसेन भीक मागायला, पण ह्यांच्या नाटकात काम नाही करणार. तुम्हाला सांगतही नाही. एक मिनिट. मुळात का भिका मागायच्यात तुम्हा दोघांना? कशासाठी? एक नाटक करायचं फक्त सोबत. कानेटकर प्लीज बसा. तुम्ही विषय तर ऐकवा प्लीज. ठीक आहे तर मग ऐकाच. ही गोष्ट आहे एका तत्ववादी प्राध्यापकाची. प्राध्यापक विद्यानंद हा एक प्रामाणिक प्राध्यापक कसा भ्रष्ट होत जातो त्याची कथा आहे. अच्छा, म्हणजे भल्याचा बुरा होतो. ठीक आहे, हा प्रोफेसरचा रोल वाचायला तयार आहे मी. हा नाही, प्राध्यापक विद्यानंदांचं काम पणशीकर करणार आहेत. हो ना? तुम्हाला बहुतेक लाल्याच्या भूमिकेसाठी बोलवलंय. लाल्या? हो. पण आहे कोणा लाल्या? विद्यानंदांचा स्टुडंट आहे, खाट्याळ. कॉलेजला गाढवावरनं वगैरे येतो. सायरस, छान कडक. काय डायलॉग वगैरे आहे त्याच्यात? मला तुम्ही माझी चेष्टा करण्यासाठी इथे मला बोलवलंय. पण तुम्ही एकदा स्क्रिप्ट तर वाचा डॉक्टर. हा मी काय म्हणतो म्हणजे मी नाटकाचं नावही सांगा त्यांना. अश्रूंची झाली फुले. पहिल्या प्रयोगाला वहिनींना घेऊन या नाटक बघायला. कानेटकर घ्या चहा. डॉक्टर काय विचित्र माणूस आहे हा कानेटकर. घाणेकरांनी काम करू नये अशा पद्धतीने गोष्ट ऐकवली. ऐकलंस ना? पणशीकर हे लेखक म्हणजे ना डांबरट असतात. डांबरट. खरंय. पण मोहन, आपल्या व्यवसायात सगळ्यात मोठा डांबरट असतो तो निर्माता. तुम्ही तुमचं लिखाण विसरलात कानेटकर. पंत हे द्यायला इथवर आलात? काशीनाथ म्हणत होता लेखक फक्त पात्र लिहितात, पण आम्ही कलाकार त्यात जीव होतो म्हणून ती जिवंत होतात. असं कसं म्हणू शकतो काशीनाथ? मग मला सांगा, संभाजी कुणामुळे आश्रमवर झाला? इथे माझ्या नावावर कॉफीचा कप ठेवला त्यानं. नाही, चहाचा. मी काय म्हणतो, आपण घेऊनच टाकू त्याला लाल्या म्हणून. हा बघूया ना, त्याची हिरोगिरी मोठी ठरते का तुमचे शब्द? विषय संपला. नाही हो, नको, नकोच. मूठभर माती भाजून धरतीतली कीड मरत नाही आणि ओंजळभर पाणी उकळून महासागर शुद्ध होत नाहीत. ही ताकद आहे तुमच्या शब्दांची.
तुम्ही ठाकरे ना? अहो तो मी नव्हेच. काय ए श्याम्या गाडी थांबव. हो तिकीट काढायची नसेल ना तर खाली उतरा. चला उतरा. बरं येतो. काय म्हणतोस लाल्या? राजस्थानात सब इन्स्पेक्टरच्या कोर्ससाठी निवड कोणाचा वशिला लावलास? अरे वशिला हवाय कोणाला? ते काम आपलं नव्हे. आपलं नाणं एकदम खणखणीत वाचताय. इंटरव्ह्यू एकदम टॉप झालाय. अश्रूंची झाली फुले नाटकाचं वाचन. मी सोडून सगळे फॉर्मात होते. मला मात्र लाल्या काही केल्या सापडतच नव्हता. अरे बाबान, चहा सांग जरा 5-6. परत अरे मोहन ये ना. तुला एक सांगायचं राहिलं. काय बरं? ते सांगली इचलकरंजी दौऱ्यामध्ये देशपांडे साहेबांमुळे कनेक्टकर, माझा सूर चुकतोय का? नाही असेल तर खरंच सांगा. मी काहीतरी वेगळ्या पद्धतीने करून बघतो. नाही छान चाललंय की. छान चाललंय. आणि तुम्ही नका काळजी करू काशीनाथ. बाकीच्यांच्या भूमिका छान वाटताय. ते घेतील तुम्हाला सांभाळून. सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून नाट्यसंपदा पहिल्यांदा सविनय सहर्ष सादर करीत आहे वसंत कानेटकर लिखित, पुरुषोत्तम दारवेकर दिग्दर्शित 3 अंकी मराठी नाटक अश्रूंची झाली. कनेक्टकर, या लाल्याचा काहीतरी गोंधळ आहे. हे आत्ता विचारताय मला? काहीतरी काय? अहो तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही नका काळजी करू. इतरांच्या भूमिका चांगल्या वाटलेल्या आहेत. इतरांच्या भूमिका गेल्या खड्ड्यात. काशीनाथ, काय सांगा, हा लाल्या कॉलेजमध्ये कमी आणि कॉलेजच्या बाहेरच्या पानपट्टीवर जास्त असतो. बरोबर आहे? हे आत्ता विचारतात. ही वेळ आहे ती. पुढच्या 2 मिनिटात एंट्री आहे तुमची. तयार व्हा तुम्ही. अहो मी लिहिताना तसंच लिहिलं होतं ना. हा लाल्या बंडखोर आहे. प्रवाहा विरुद्ध जाणारा आहे. हा रगेल आहे. हा हे असे भडक कपडे घालून खरंच. आणि फक्त बाता मारू नकोस. तुझंच काहीतरी नवं प्रकरण सुरू झालेलं दिसतं. माफ करा, काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला दिसतोय. झालं. एवढंच व्हायचं राहिलं होतं. आधीच वेळ गेलाय, त्यात अजून वेळ. करायचं एकदम कडक. सर, लाल्याला घेऊन धर्मापाशी येतात. हाच तो लाल्या. 1 नंबरचं इब्लिस काढतं. इब्लिस आज सकाळी कॉलेजमध्ये चक्क गारवा बसून आला. आता सारा तुला चिता नाही करणार. आजच्या जागी ठेवून टाकेन. या शेख धर्माच्या शिराट बिचारा या हरामखोराला यानं काय केलंय ते. हरामखोर साल्या, माझ्या मुलावर सुराव करतोस. पुन्हा तोंडा वाट्या शिवितर हसड म्हणलं त्याला. नाही जबान कापून हातात दिली ना तर नाव लाल्या सांगणार नाही. त्या क्षणी जे घडलं ती एका विलक्षण इतिहासाची नांदी होती. नाटकातील एखाद्या सुंदर गाण्याला, प्रसंगाला, जुगलबंदीला टाळ्या देणाऱ्या मराठी रसिकांनी प्रथमच एका नटाच्या रंगमंचावरील प्रवेशालाच कडाडून टाळ्यांची दाद दिली होती. बिहेव युअरसेल्फ. तुझ्या कॉलेजच्या प्राचार्यांच्या समोर उभा आहेस तू, याद राख. काय नाव रे तुझं? लाल्या. लाल्या म्हणतात आपल्याला. नाव चुन्नीलाल मोतीलाल बियाणे. टाळ्यांच्या वर्षावात रंगभूमीवरच्या पहिल्या सुपरस्टारचा जन्म झाला होता.